कोल्हापूरच्या याच वास्तव्याच्या काळात धुराड्यात राहण्यानं मी क्षयग्रस्त झालो. त्यातच मालकांच्या विचित्र वागण्याचा फार त्रास व्हायचा. मी कुचमत मन मारत जगायचो. रेखाई सारं मूकपणे सहन करायची. भाडं देऊनही पाणी भरणं, धुणी धुणं, भांडी घासणं, स्वच्छतागृहात जाणं, न्हाणीघर वापरणं इथं आमचा अलिखित शेवटचा नंबर असायचा. या साऱ्या त्रासामुळं विश्रांती आणि उपचारासाठी म्हणून मे 1974ला 6 महिन्याच्या रजेवर पंढरपूरला जायचं ठरलं. म्हणून मग शंकरदासांचं घर सोडायचा निर्णय आम्ही घेतला. आमचा भातुकलीचा संसार आम्ही शेजारीच स्नेही आणि सहकारी असलेल्या सुभाष मांढरेंच्या घरातील एका खोलीत भाड्यानं ठेवून पंढरपूरला प्रयाण केलं. सप्टेंबर-ऑक्टोबर 74ला येऊन परत गृहशोध मोहिमेवर. शोधता शोधता रुईकर वसाहती मागील भीमविजय सोसायटीत श्रीयुत आवडेंचं घर मिळालं. 70 रुपये भाड्यात 2 खोल्या, RCC बांधकाम, स्वच्छतागृह नव्हतं तरी घेतलं. ते शाळेला जवळ पडतं म्हणून एव्हाना आंतरभारतीनं माझी बदली मुक्त सैनिक हायस्कूलहून सदर बाजारमधील कोरगावकर हायस्कूलला केली होती. इथल्या घरी समोरच मोठा सांडपाण्याचा नाला होता. समोरने आजूबाजूला झोपडी वजा घरं होती. इथेही पंक्ती प्रपंच होता. शिकली सवरलेली मंडळी हमरस्त्यावर, त्यातली गरीब मागच्या आळीला. तिथे अंधारलं की ढोसून बरणं सुरू व्हायचं. आमच्या मागच्याच घरी लपून वेश्या व्यवसाय चालायचा. चुकले लोक आधीमध्ये आमच्या घरी चौकशी करत यायचे. ओशाळाला व्हायचं. परिस्थिती माणसाला काय काय भोगायला भाग पाडते. रेखा मोठ्या संयमानं सारं सहन करत राहायची. यातून वर येण्यासाठी मी नोकरी सांभाळत MAचा अभ्यास चालू ठेवायचो. स्वच्छतागृह घरी नसल्यामुळे दूर असलेल्या नगरपालिकेचं स्वच्छतागृह हाच एकमेव आधार. शिक्षक असल्यानं आणि विद्यार्थ्यांचा जाण्या येण्याचा रस्ता असल्यानं अंधार पाडायची वाट पाहत तिष्ठायला लागायचं. नाही म्हणायला आणीबाणीत रेल्वे रुळाचा एकांत परिसर मदतीला असायचा. एकदा असंच घरमालक रुळावर गेले असता रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकलं. तसं त्यांनी स्वच्छतागृह बांधण्याचं मनावर घेतलं. दोघे पती-पत्नी मोठ्या कष्टानं वर आलेले, प्रेमळ शिक्षकी संस्कार. आम्ही त्यांना पप्पा मम्मीच म्हणायचो. त्यांची मुलं त्यांना याच नावानं बोलवायची. ते आमचेही पप्पा मम्मीच झाले. नाती नसलेल्याला नाती निर्माण करावीच लागतात, जोडावी लागतात, जपावीही लागतात. ते आम्ही करत आलो. मालकांचं स्वच्छतागृह बांधून होण्याच्या काळात रेखाला दिवस गेले होते. 7वा महिना सुरू होता. अवघडलेल्या अवस्थेत तिला दूरवर जावं लागायचं. अंधारात सोबतीशिवाय जाणं अशक्य असायचं. अशात स्वच्छतागृह बांधून झालेल्या दिवशी घरमालकाने 70 रुपयाचं भाडं एकदम 120 रुपये केलं. आणि तेही आज तारखेपासून. इतकी मोठी वाढ माझ्या अल्प पगारात पेलणं शक्य नव्हतं. मी स्वच्छतागृह वापरण्याचं नाकारलं. घरमालकांनी घर सोडण्यास फरमावलं. घरमालकांचा तो जन्मसिद्ध हक्कच असतो ना. 20-22 तारखेची गोष्ट. 1 तारखेपूर्वी घर बदलायचं ठरलं. दिवाळीची सुट्टी तोंडावर होती. घर बदलून रेखा प्रसूतीसाठी म्हणून माहेरी जाणार होती. शेजारच्या आयाबायांच्या आग्रहानं, खरं तर मालकांना नावं ठेवण्यानं रेखा लोकलाजस्तव स्वच्छतागृह वापरू लागली. तुम्ही वापरत नाही तर आम्हीही नाही, असा घरमालकांचा पवित्राही याला कारण होता. मी मात्र आपल्या निर्णयावर ठाम होतो. एव्हाना कोल्हापुरात घर भाड्यानं देण्या घेण्याचे व्यवहार एजंट करू लागलेले होते. राजारामपुरीत घर घ्यायचं ठरलं. ते शिवाजी विद्यापीठापासून जवळ पडतं म्हणून. मी MA झालो होतो. PhD करायचं डोक्यात होतं. कासार सर, वाडकर सर, मगदूम सर, बाचणकर सर अशी कितीतरी शिक्षक मंडळी त्यावेळी राजारामपुरीत राहत होती. त्यांच्या ओळखीनं बोरगावकर टेलर नावाच्या एजंटाचा शोध लागला. तो नावाचाच टेलर, खरा व्यवसाय घरे देण्या घेण्याचाच. त्याच्या ओळखीनं 80 रुपयात 2 खोल्या राजारामपुरीत 4थ्या गल्लीत पाटील यांच्या घरच्या घेतल्या. सौदा पक्का झाला. 30 सप्टेंबरला आवडेंचं घर सोडलं. सकाळी 10च्या सुमारास एका छकड्यात सामान भरलं आणि राजारामपुरीच्या नव्या घरी आलो. मालकाने हात वर केले. घर भाड्यानं द्यायचं रद्द झालंय असं म्हणाला. आता खाली जमीन नव्हती आणि वर आकाशही. विंचवाचं बिराड पाठीवर या म्हणीचा व्यवहारी अर्थ आणि अनुभव त्या दिवशी प्रथमच मला उमगला.
रेखाचं संध्याकाळचं महालक्ष्मी एक्सप्रेसनं मुंबईला जाण्याचं तिकीट होतं. मी मुंबईहून पंढरपूरला जायचं ठरलेलं होतं. आवड्यांचं घर सोडलेलं, पाटलांचं घर तुटलेलं, छकडेवाल्याचा सारखा लकडा लागलेला, दुप्पट भाडं द्यावं लागेल, रोज बुडतोय. रेखाला आणि छकड्याला चौथ्या गल्लीच्या पिळणकरांच्या दुकानासमोर झाडाखाली थांबून मी अख्खी राजारामपुरी पायी तुडवली. 12चं ऊन डोक्यावर घेत सुरू झालेला शोध किरण तिरपी झाली तरी जारीच होता. यशाची पुसटची चिन्हही दिसेनात. पायाखालची जमीन धसल्याचा भास झाला. तोंड रडवेलं. रेखाची अशी अवघडलेली स्थिती. एवढ्यात मुदगल नावाचा 9वीचा विद्यार्थी समोर आला. सर, मगापासून पाहतोय, काय शोधताय? त्याला सारी हकीकत सांगितली. तो राजारामपुरीतच राहायचा. त्यानं आपल्या 2 मित्रांना बोलावलं. ओळखीनं तात्पुरतं सामान ठेवायला खोली मिळाली. रेखाने आणि मी प्रसूतीपूर्वी सुटकेचा निश्वास सोडला. निराधारपणाची त्या दिवशीची स्थिती म्हणजे निर्वासित पण काय असतं ते अनुभवलं. ते कुणाच्याही वाट्याला येऊ नये. दिवाळीच्या सुट्टीनंतर परत मांजरिणीसारखा नव्या जागेचा शोध. शंकरदासांचं घर रिकामं असल्याचं कळलं. अडला नारायण. परत तेच घर, तीच माणसं, तोच त्रास. एव्हाना निशांत जन्मला होता. रेखा बाळाला घेऊन येणार म्हणून घरात स्वखर्चानं डागडुजी, रंगरंगोटी, फरशी बसून घेतली. अभय सुद्धा MA करण्यासाठी म्हणून आला होता. दादानी मला शिकवलं होतं. त्याची आठवण ठेवून उतराई व्हावं म्हणून अभयला शिकवायचं ठरवलं. मी रेग्युलर MA करायची इच्छा असून करू शकलो नव्हतो. अभय विद्यापीठात जायचा. मी माझं अपूर्ण स्वप्न अभयमध्ये पूर्ण केलं. तो MA झाला त्या दिवशीचा आनंद मी कधीच विसरू शकणार नाही. रेखा निशांतला घेऊन आली. ओबानी रेखाची प्रसूती, मुलाचं बारसं मोठ्या हौसेनं केलं होतं. त्या काळात आणीबाणीचा, पोलिसांचा ससेमिरा होता. निशांतच्या जन्माची आनंदाची बातमी तसंच रेखाला दवाखान्यात नेल्याचं पोलिसांकडूनच समजलं होतं. रेखा अवघडलेली, अडलेली होती. रातोरात पोलिसांच्या मदतीमुळेच मी थेट पंढरपूरला पोहोचलो होतो. त्या पहाटे कृष्ण जन्माचा तो आनंद सोहळा मला पूर्ण सनाथ करून गेला. घरा गोकुळात कृष्ण वाढत होता. तिकडे ओबा संस्थेतून निवृत्त झाल्यानं त्यांचं काय करायचं असा प्रश्न होता. आपल्या मुलाकडं, बाळकडं जाण्यासारखी स्थिती नव्हती. वनुताईच्या सासरी जाणं शक्य नव्हतं. माझ्या घरी तडजोड करून राहावं लागेल याची कल्पना देऊन मी ओबांना घरी आणलं. अर्थात त्यामुळं स्वकीयांचा मी रोष पत्करला. आई समजूतदार होती. अर्थात म्हणूनच मी हे सारं करू शकलो. ओबांना प्रार्थना समाजानं ज्या पद्धतीनं निवृत्त करून बहिष्कृत केलं ती पद्धत अत्यंत अमानुष होती. ज्या बाईनं आपलं सारं जीवन उभी हयात संस्थेसाठी खर्ची घातली होती त्यांना सन्मानानं जन्मभर सांभाळण्या इतकं ओबानी नक्कीच केलं होतं. शेकडो कुमारी मातांना आणि त्यांच्या अनावरस अर्भकांना ओबानी दिलेलं जीवनदान लक्षात घेता त्यांना संस्थेनं, प्रार्थना समाजानं संस्थेबाहेर काढणं केवळ अक्षम्य होतं. माझी पण न्यायची स्थिती नसती तर त्यांनी काय करायचं होतं? अनाथाश्रम, रिमांड होममधील हयातभर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आजही ना ग्रॅच्युइटी ना निवृत्ती वेतन. हे उत्तरायुष्य स्वतः अनाथ निराधार होताना मी पाहतो तेव्हा समाजाच्या कोडगेपणाला काय करावं असा प्रश्न उभा राहतो. त्यांचंही आयुष्य विंचवाचं बिराड व्हावं याला काय म्हणावं? रेखा बाळणपणासाठी पंढरपूरला गेली असता रमा मावशी माझ्याकडे होती. लहानपणापासून आईपेक्षा तिच्याकडेच माझा ओढा अधिक होता. माझा संसार जरी सुरू झाला तरी तो ओढग्रस्तीचाच असायचा. एव्हाना
मी MA होऊन PhDचा अभ्यास सुरू केला होता. आंतरभारतातील शिक्षक प्रतिनिधी म्हणून कार्य जोमानं सुरू होतं. नव्या संसारात आज हे आण उद्या ते आण असं रोज चाललेलं असायचं. घरी एकदा तेलाचा थेंब नसायचा. रमा मावशी कोंड्याचा मांडा करून दिवस ढकलत राहायची. त्या ओढग्रस्त स्थितीत मावशीनं मला दिलेला आधार लाख मोलाचा वाटत राहायचा. तशातच ती आजारी पडली. राजारामपुरीतील पोटेंचं घर बदलून आम्ही शंकरदासांच्या घरी पुन्हा राहायला आलो. मावशीची स्थिती गंभीर होती. महाडेश्वर सर तेव्हा तेलीगलीत राहत होते. मावशीच्या जावयांचं आणि त्यांचं दूरचं नातं निघालं होतं. त्यांच्या ओळखीनं गंगावेशीतील डॉक्टर सुभाष आठवलेंकडे उपचार सुरू केले. पोटातून 20 बाटल्या पाणी निघालं तरी मावशी नॉर्मल झाली नाही. दादाला मुंबईहून बोलावून घेतलं. पंढरपूरला हलवण्याचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेतला. रेखाचा मुलगा पाहायची मावशीची कोण ओढ होती. विश्वेश्वर नाव ठेव असं म्हणून तिनं प्राण सोडले. तिच्या इच्छेप्रमाणे तिला पंढरपुरी मरण आलं तेव्हा मी आणखीन एकदा पोरकेपण अनुभवलं. मावशी निवर्तली आणि काही दिवसातच ओबा आमच्याकडं राहायला आल्या. सासूबाई असून जावयाकडे जावं लागल्याचं शल्य प्रारंभी त्यांच्या मनात डाचत होतं. पण निशांचं करण्यात त्या केव्हा रमून गेल्या ते त्यांचं त्यांनाच कळलं नाही. निशांचं आणि रेखाचं त्यांनी खूप केलं. पंढरपूरचं त्यांचं राहणीमान उच्चभ्रू वर्गाचं होतं. नोकरा चाकरांची सवय होती. अशात माझ्या ओढग्रस्त संसारात दिवस काढताना त्यांची होणारी कुचंबणा मी समजू शकायचो. आयुष्यभर उतारवयासाठी साठवलेले पैसे घेऊन त्या आलेल्या. सढळ हाताने खर्च करत राहायच्या. मी त्यांना आखडता हात घ्यायला सांगायचो. रेखालाही समजायचो. माझी मोठी पंचायत होऊन गेलेली. मी अंथरूण पाहून पाय पसरायचो म्हणण्यापेक्षा आखूड अंथरुणातही पाय मोडून मुडपून झोपायचो. आश्रम रिमांड होममध्ये काढलेल्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर आजचे दिवस खचितच समृद्धीचे खुशालीचे होते. पण उतू नये मातू नये असं सारखं वाटत राहायचं. शिक्षकाच्या तुटपुंज्या पगारात मी, अभय, रेखा, ओबा, निशांत असं 5 जणांचं घर चालवता आलं पाहिजे यावर माझा कटाक्ष असायचा.